काय चाललंय? का रे कुठं काय चाललंय? कुठं काय चाललंय तेच तर विचारलं, काय चाललंय ती. अरे कुठं काय चाललंय दिसा नाही का ही एवढी मोठी? वहिनी ती बघा ना बाहेर एका बाईला घेऊन बसलाय तुमचा नवरा. काय पण का, मला वाटलं कोण मेले बिले काय की काय म्हणलं एक तुम्ही? टाईम मिळालेलं बरं, पण हे असले कुठाने सोपे नाहीत. काय केलं आता? बघा ना कसा गुलू गुलू गप्पा मारत बसलाय तो कुठल्या दुसऱ्या बाईसोबत? बाईसोबत. अहो तसे नाही, तिला चांगले. अहो तुम्हाला काय माहिती, लग्न आधीच सगळं मला माहिती, मला विचारून घ्या. सागरे लय अवघड आहे का तुझं? रात गाजवा जिंदगीचा कतार झाला तुझ्या. मी वाजवा की. तिथं झाडून घ्यावं लागतं आतमध्ये. मला वाटतंय भांडीच घासावं लागत काय नाही. लय चांगली जिंदगी चालली नाही. अयो तो आली होय. चांगलं माझ्याशी लग्न केलं असतं, आता ही नोबत आली असती, चांगलं बसून खाल्लं असता. तुझं खरं आहे म्हणा. इकडे तिकडे काय बघतोस, भेटतोस की काय? नाही हे मी तिला भेट असतोय होय. हा मग दिसतंय कोण भेटन कोण नाही. मी तिला आणली घरी, ती नाही मानले आणलं. आता काय उन्हातच बोलणार आहेस का? चल ना घरी बस. अरे तिथं नको, आताच फरची बसली मी. चल इथं बसू. किती गार हवा आहे. तुला धाक आहे बायकोचा. काय करते आता, तुझ्यासोबत केलं असतं तर बरं झालं असतं. आता पचतावून काय उपयोग आहे तुला? बायकोचा धाक लय. मी बायकोला भेट असतोय. तिला उठता बसता टोल आहे, आपण घाबरत असतोय कुठं. आणि मग आपण बाहेर का बसलोय? अरे ती आता बसलो इथं गार हवा आहे त्यामुळे बसलो इथं. आपण घाबरत असतोय तिला. तिला आपल्याला घाबरते माहिती आहे का तुला? मग आपला विषय बेकार आहे लय. तिला बस म्हणली की बसती, उठ म्हणलं की उठत. या पाणी मागायच्या अगोदर हातात तांबे असतं माझ्या. हा विषय लय बेकार आहे, लय घाबरते आपल्याला ती. म्हणून झाडू मारत होतास नाही? नाही रे, थोडा कचरा झालता त्यामुळे झाडीत होतो मी. दिसतंय किती धाक आहे, मग तू कशाला झाडत होतास? अरे नाही रे, थोडं हे जात ना, थोडं दार कचरा पाडवा त्यामुळे झाडीत होतो. बरं ते जाऊ दे, काय चाललं ते बरं आहे का? अरे वा, लयला मजनूची जोडी लई दिवसांनी बघायला भेटली. बरं ते असू दे सागर, वहिनी कुठे? अरे वहिनी आहे घरात आहे. वहिनी घरातून तू बाहेर काय करते? काय नाही बसलोय. काय सागर, लग्नाच्या आधी होतं, आता लग्न झालंय तुझं, बंद कर असले नखर. तुम्हाला सांगतो का? मग कुणाला सांगू? तू माझा जवळचा दोस्त आहे म्हणून सांगतोय तुला. असं आहे. मग हे असलं बरं नाही वाटत सागर. बरं ग बस, शांत बस. होय, पण तुला एक दिवसांनी येणं केलं रे इकडे. भेटायला आलते ह्याला. तू कशाला आला पण इकडे? अरे सागर, सगळं कळतं मला. सगळं काय कळतं? मग मांजर डोळे दाखवून दूध पेत नसती. तू तू काय तिकडे काय काम नाही का? काम नाही का म्हणजे? मला हेच काम आहे, गावाची उचापत्या करायची. काय बोलतो? काय बोलतो म्हणजे? जा. सगळं कळतंय मला. झाला का तू? झाला का? ते बरं नाही वाटत बरं का सागर, बरं नाही वाटत हे. अरे जा ना बाबा, आता पाहुणे आलेत, बसू दे. मला पण तहान लागली, आलो पाणी करून. त्याला असं सवय लागेल, घाण आहे सवय त्याची. जा ना बाबा तू. बरं सागर, मला पण लई तहान लागली, मी पाणी पिऊन येतो बरं का. हा ये जाऊन. हा. तू लय मध्ये मध्ये करा सवय लागा, लय घाण सवय लय. बरं काय चालेल बाकी बरं आहे ना? तुझं कसं आहे? धरता येतं ना जरा. वहिनी, हो वहिनी. आयला वहिनी झोपल्यात काय? नको वहिनी, हो वहिनी. अहो झोपलात का काय? अहो वहिनी ती बघा ना बाहेर एका बाईला घेऊन बसलाय तुमचा नवरा. काय पण का, मला वाटलं कोण मेले बिले काय की काय म्हणलं एक तुम्ही? टाईम मिळालेलं बरं, पण हे असले कुठाने सोपे नाहीत. काय केलं आता? बघा ना कसा गुलू गुलू गप्पा मारत बसलाय तो दुसऱ्या कुठल्या बाईसोबत. अहो तसे नाही, तिला चांगले. अहो तुम्हाला काय माहिती, लग्न आधीच सगळं मला माहिती, मला विचारून घ्या. 4 वर्ष झालं त्यांचं आधीच जुनं प्रेम आहे ती. अहो त्यांचं काय असं, त्यांनी मला आधी सांगितलं असतं. तसे नाहीत ती. अहो निम्या गावाचा मार खाल्लेला आहे त्यांनी काय? पुरी पायी. काय म्हणता तुम्ही? नाही माहिती म्हणून? नाही असं करणार म्हणून? मला तर नाही सांगितलं त्यांनी कधी. अहो तुम्हाला कसं सांगेन ते? हो सांगा बरं, कसं सांगेन? ती पण आहे. जर हे कसं असे लपडे करायचे असल्यावर कसं सांगा? कुठे आहे ते आता? ठीक आहे का तिथं गुलू गुलू गप्पा मारीत बसला त्या बाईसोबत. कुठं दारात? हा दारात तुमच्या त्या झाडाखाली. नाही हो, दारात कशी बसेल? मला काय घाब. काजू बघा तिकडे काय चाललं. लय प्रेम आहे. तू सांग का, मी लग्न करून लय फसतावा आहे मला. तू बरा बघा.
कसा गुलू गुलू माझा आहे ना गुलू गप्पा चालू आहे. तुझ्याकडे जीव आहे. काय करणार आता? काय चाललंय का रे कुठं काय काय चाललंय? कुठं काय चाललंय तेच तर विचारलं काय चाललंय ती अरे कुठं काय चाललंय दिसा नाही का ही एवढी मोठी? कोण आहे तीच विचारायला लागली मी कोणी म्हणजे माझी पहिली मैत्रीण आहे. पहिली मैत्रीण हा हा वय मग घरात जागा नाही होय बसायला अभी येणारच होतो पण तू झोपली होती. हा वय मला झोपेच्या गोळ्या देऊन आहे का नाही मला चांगलं झोपे का चाललंय चांगलं तमाशा दारात बसून ती पण दिवसा ढवळ्या तुला झोपीची नाही तुला उंदराच्या गोळ्या द्यायला पाहिजे होते. काय म्हणले तुम्ही काय नाही अरे तू झोपली होती. मग तेच ना मला झोपेच्या गोळ्या घालून तुम्ही मस्त इथं बसलात ना हा गप्पा बसलो मारत होतो तू झोपली होती म्हणून मी बसलो होतो आम्ही. आणि काय म्हणतो मला उंदराच्या गोळ्या द्यायच्या ना उंदराच्या नाही तू झोपली होती त्यामुळे म्हणलं. तुम्ही इकडे या जरा हं? काय तू गप तू गप काय गं? काय ए ओ, वहिनी, काय? गच्चूर धरा. है ना? हाणलंच पाहिजे यांना मग काय तर मला आणलं का तू हो तुम्हालाच हाणले नवऱ्याला? हो नवऱ्याला दिवसा ढवळ्याचा उद्योग करायला लागलाय लाज नसल्यासारखं राजे तुझं आहे ना खरंच काय काय खरंच काय खरंच तू डोक्याच्या बाहेर जायला लागली तू खरंच. डोक्यात असाय पाहिजे ना बाहेर जायला अहो, ताई, दुसऱ्या काय बसतात ना बोलता घ्या ए ना. ताई बी तर म्हणूच नको तू आ, तिला का बोलती तू? अरे तुला बोलू काय मग मी आता मग मला बोल ना मी दिसत ना एवढा मोठा काळा झरीत माणूस. दिसायला तुझा लागले, नवरा. तुलाच बोलायला लागले ना मी मग तिला का बोलत तर लाज वाटत नाही करणार जनाची नाही तर मनाची तरी हा ती आली तिला विचारावा पाणी हा, चहा बाबा, पाणी ए, काय चल तुला घरात जेवायला घालते मी घाल ना मग मला जीव. नाही गरज ए नीट बोल जरा मला नाही गरज नाही लागायचं मला मग कशाला ताई ताई करली कशा माझ्या घरी आली वय ग माझं घर आहे कळलं ना तू ऐक तुझंच घर आहे तू या चोंबड्याचं ऐकलंस आणि तू तिला भांडायला अरे लागली. काय मला दिसायला गेले काय वहिनी काय बारीक आहेत का काय? वहिनीला नाही समजायला सगळं सांगायला कळतं वहिनीला. यार हुशार कावळा हुशार लय का? डोळे- आणि तू हुशार केस बघा. काय- पाणी प्यायला गेला आणि ही लावून ही करायला होय तू. काळा बघा केसात काय पडले म्हणून काढायला लागलेत लगेच अरे ते पड होतं त्यामुळे काढ अरे, तुझ्यामुळे अख्खा संसार सत्यानं झाला ए, माझा गप कहा नाही घेतोय पुढे घे आणून आता मी हाणीन तुला तुम्ही घे सांगायला, आणून घे तुझं बार माहितच आहे कामात तर तपास नाही तुझा सगळा मेकअप आणि मोबाईल लागतो दिवसभर तुला मोबाईल आणि ते दिसते तेवढी मेकअप चांगली मी असली नाही कळलं का असली काय असली नाही असली म्हणजे आता तुझ्यापेक्षा भारी आहे ती. दिसायला लागले ना काय नाही लग्न केलं मग 4 वर्षाचं प्रेम होतं ना तुमचं मग घ्यायचं नाही लग्न करून आणि आणायची घरात कशाला माझं आयुष्य वाटोळ केलं आम्हाला माहित नव्हतं असं होईन म्हणून. काय म्हणलं तुम्ही ए तू मागू काय मागव हा देख ना देवान बेतडाला वाद झालंय हो आता. देख ना दिवा वहिनी काही म्हणा पण हे सागरला असलं शोभत नाही बरं का. अहो अख्ख्या गावाला काय लागले पण तुम्हाला कळणं गेले अख्ख्या संसार वाटलो काय हे बाई एक येऊन बसली तिला लाज वाटली काहीला गाव कशाला आहे मग गाव कशाला आहे गाव नाव ठेवायला आहे. गाव नाव ठेवायला हा. ना उगाच कोण नाव नसतं ठेवत कळलं का टाळ एक हाता नसती वाजत टाळ 2 हाता वाजत असती, तुम्ही कळलं वाजत का? की. ऐकून बोलताय ए बाई तू तर बोलूच नको ग मला आरतीला का बोलते तू तिला का तू मला बोलते? बोल. अरे जरा लाज जरा तुझ्या समोर बायको बायन बायकोला तसं ए मला राजे हात खाली घे. ही काय करणार नाही तू? तू काय ही करणार सांगायला तू? अरे सांगायला म्हणजे लग्नाच्या आधी पण तुझे असंच चालू होतं आता लग्न झालं तरी सुधारायचं बघ अख्ख्या गावाचा मार खाल्ला नाही मग ना 4 जणांनी हाणलं याला आधीच. तू याला पैसे दिलेत का रे घरात? हो नाही का माझ्याकडे ₹1,00,000 तुम्ही मला दिलेले धर म्हणून लय जात नाही कष्ट करायला चुकले चुकले लावाय आला यो. चुकले लावायला सागर तुला पटाय पाहिजे ना का इथं घेऊन बसतोय डायरेक्ट दार इथं बसतोय बाहेर अरे झाडाखाली मैत्रीण घेऊन. माझी अरे मैत्रीण आहे पण ही बायको आहे तुझी मग असं दे की बायको मग बायको असली तरी मैत्रीण एक ठेवायची. घरवाली आणि एक बाहेरवाली. काय बोलतोय अरे, राव जरा सागर? लाज वाटते सांगा त्याला तुला जरा हा ना लय लागलाय स्वप्न्या तू वहिनी सांगतो. मी काय म्हणतोय याला घरात घ्या बरं का आणि असा कुटान फरशी पुसायला लावा याला. ए तू कोण सांगणार त्याच लायकीचा आहे मग काय भांडे बिंडे त्याची लायकी? त्याची लायकीच ती आहे इतकं माहिती प्रेम का? लायकी प्रेम म्हणून बायकोचं असलं. इतकं प्रेम? हा, तुझं प्रेम मी ना आहे ना बायको आणली कशाला काय माहिती घरात धुणं भांड्यासाठी आता तू नाही दोन्ही भांडे करीत मलाच करावं लागतंय. तूच कर हा. हा, मग माझे दिसतंय. असं खराब होते ना हात बित तेच करत बसू काय मी तुझे कपडे धुत बसू तुला काम जायचं ना मग कम सम घरात काम करत जा ना म्हणे राजेश्री नाव किती मोठं आहे. धुणं मी धुतोय भांडे मी घासतोय कधी कधी स्वयंपाक मला करावं लागतोय. तू अशी असती काय उपकार करता का मग माझ्यावरती उपकार करता उपकार म्हणजे बापाने अरे बायको एवढा मी मोठा- का तू माझ्या आहे? बापाने एवढा मोठा हुंडा दिलाय हुंडा कळलं दिला का? तर काही उपकार नाही केला ए, सगळेच देत बाया असतात. तू तर ग बस बोलू नको तू तर काय हा? मग कस काय त्याला ही तुझी ते पुळू काय होतं ना घ्यायचं ना मग करून लग्न बसायचं नाही येऊन इथं केला असता तू नसती मध्ये आली तर मी नव्हते मध्ये आले कळलं ना ही चालता बेंड बाजा बारात घेऊन माझ्या घरी मी नव्हते आले आम्हाला माहित होतं ना असं म्हणलं माहित होतं मग कशाला आलतास मग आलतास कशात तुम्हाला सांग लई चांगली आहे मला हिची संगीत लग्न करायचं तसं तुम्ही म्हणत होते ना मला अरे आम्हाला माहित होतं या चेहरा असा एकदम सुंदर आहे. आता आता कसं सांगू बाबा अवघड आहे. काय अवघड आहे हा काय अवघड आहे तुला एवढंच पाहिजे होतं का रे ए, चोंबड्या? काय केलंय त्याला तर बोलण्याची गरज सॉरी हा भाऊजी त्याला तर बोलण्याची गरजच नाही काय अयो आता असं गेले वय आता
काय असं केले काय असं केलंय हा? अटक बिटक आला काय की मावळं जाते बिते काय की तुम्हाला काय गरज होती का एकाचं दोन सांगायची अहो, अगं पण मी अरे म्हणते तुला तुला समजायला गरज पाहिजे होती ना. ना इथं माझ्या दारातून बसण्याची त्या भाऊजींना बोलण्याची काही गरज नाही कळलं ना तू एवढा वाद कशाला केलाय कशाला वाद केलाय म्हणजे आम्ही अगं फक्त दिवसा बोलत ढवळे तू होतो. माझ्या नवऱ्याला घेऊन बसलीस आणि तूच मला म्हणते की तू कशाला ही केलं आणि ती अरे केलं निस्ता बसलो होतो मी. अरे मग कशाला बोलायला लावतो मला ते नॉस्क भाड्याच ना मला चांगलं एवढं माहिती नको तू बोलू काही एवढं काही पाप नाही केले त्यांनी फक्त बोलत होतो आम्ही फक्त बोलत होते का हो. घरातून बसायचं ना मग बाई हो का हो तू बसली होतीस ना म्हणून आली नाही हा त्यामुळे नशीन आली हा, किती नाही आली. वाटल्यास इथं काय लागले रे बघ काय लागले बघ काय लागले ती फक्त ए, बघतोय तो हो मला. साईडला. तो फक्त बघतोय मला एवढं काही तुला राग आलेला आहे? करायला काय पाहिजे बाई त्यांना आता करायला काय पाहिजे सांग फक्त तुझी इच्छा बघितलंय. तुझी इच्छा काय ती तरी सांग मला भरपूर इच्छा आहे हा ना मग जा ना घेऊन जाते घेऊन जा ना मग का थांबली तर येते. जा ना बाई घेऊन मग आता कशी जाईन तो आहे ना मधी असं आहे ना मधी बाबा. माझ्या बापांची 5 लाख हुंडा दिलाय ना ती द्यायचा पहिला हातामध्ये 5 माझ्या लाख हुंडा दिलाय. हो त्याचं काम पण मेकअपला केलंय त्याने. ए तू का मी सांगतो मेकअपला गेल्या 1.5 लाख रुपये, तू मोबाईलला घातलंस का? गेल्या 3 लाख रुपये, झाले संपले 5 लाख रुपये. हा ना आणि मग इकडं तिकडं असंच तुझ्या अशी केस ठोकीन का नाही तुझ्यावरती केस? बाहेरच्या भावाला माझ्यावर? तू. हो माझ्याव केस हो. माझ्याव अरे तुझ्यावरच म्हणायला लागले मी आणि नवऱ्याव? माझ्या भावाला फोन करते आणि घेते बोलून तुझं ते आहे ना असं असं करायचं सगळं काढते मी ए, थांब. तू जा रे हिच्याकडे बघतोच मी आता. हो चालतंय हा, तू जा काळजी. आपण परत भेटू. हा जा तू बघ काळजी चल. घे म्हण काळजी तू घे चल घरात. ए चांबड्या तू पळ घरी साड्या लावतो का तू. चल चल कुठं रे ते दांडा थांब माझ्यावर केस करणार आहे का तू माझ्यावर. अरे काय माणूस आहेस तू तिच्या समोर नखरे करत होता मायापाशी झाडू पुसायला घर पुसायला आलास माझ्यावर केस करणार म्हणजे तू? लायकीच ती आहे यार खरंच लायकी हो तुला बोलूनच काय उपयोग नाही ऐक ना तिला बोल ना घर पुसायला ऐक ना माझी होई का नाही तू आता थांब ना माझ्या भावाला बोलवलं राजे तू माझी होई का नाही. कसला जीव चल निघित ना ए ऐक ना तुला आपण उद्या आहे ना साडी आणू मस्त काय गरज नाही दुकानात नवीन साडी आली काहीच गरज नाही कायला का माझी बायको आहे का नाही तुझी आलती ना ती माझी लाडाची बायको आहे का नाही नाहीये बघा अरे घे पुसून बघा न बिगा येलाय माझा भाऊ काय दाखव तुला चांगलं बरं भांडे कुठे ठेवले ती घासायची राहिलेली काय निर्लज माणूस आहे तू खरंच हे काय निर्लज लागा? माणूस आहे निर्लज खरंच निर्लज्ज तू काही म्हण भाऊ आता बरं पाय उचल पाय उचल ना घे ना वर पाय. काय नालायक माणूस आहे बाई खरंच तिला बोलव घर पुसायला तिला कशाला आणि तू कशाला आहे काय म्हणला अगं तू काय? कशाला आहे पिल्लू असं म्हणायचं ना. आला पिल्लूवर आता आता माहिती आहे ना भावाचे माझे चांगले फटके बसणार ती मस्त वाले भाऊ तुझा भाऊ तिथं बोलून घेणार का हो मोकर न बोलू हा तुला माहित नाही मग काय मोकर मार काही मी कशाला बोलली ती खरंच बाबा तुला काय बोलावून काय नाही कशाला बोलली तिला का तो नवरा किती गरीब आहे किती गरीब आहे बघितलं ना त्या पुरी समोर कशी नाटकं करत होती पोरगी नको तुला म्हणून लाज वाटत नाही का रे तुला एवढी सोन्यासारखी वाली बायको घरात असताना बाहेर शेण खात हिंडतोस हा ती बी दिवसा ढवळ्या दारात बसून ती बी कायला का वाटलं तर आहे ना मी कपडे सकट देतो पण भावाला बोलू नको. तुला काय बोलावून काय नाही आता काय बोलायचं तुझं राहील 4 वर्षाचं प्रेम होतं मला तर वाटत नाही तुमच्या तोंडाकडे बघून किती कशी पटली असं काय माहिती तिला बी कोण भेटलं होतं का नव्हतं काय माहिती काय भेटलं होतं का म्हण तिला का काय नको एवढीच बोलू ती नको. एवढीच पटत होती त्या संग लग्न करायचं ना माझ्या संग कशाला केलं आता आम्हाला माहित नव्हतं ना. गरीब आहे म्हणले मला मग स्वप्न भाऊजीने मला सांगितलं ती गरीब आहे याच्या घरात खायला प्यायला ही नाहीये दाजी माझ्या बापानं कसं असं हुंडा दिलाय 5 लाख रुपये म्हणून दाजी दाजी नाही मला भाऊजी म्हणलं चुकून निघाला शब्द लगे दाजी काय तेवढं बरं ऐकायला येतंय आता काय खरं नाही माझं तुम्ही केलं चालत मी केलं चालत नाही व्हय? सागरे आता तुझं काय नाही खरं तुझं असंच आता आयुष्य भांडे घासण्यात आणि इकडं पोच हाण्यात जाईन काय नो तेच बरं आहे तसं आपल्याला पाणी प्यायला कामामध्ये असताना पडतं. त्यो भाऊजी म्हणलं मी दाजी नाही म्हणलं अयो आता काय खरं नाही सागरे दाजी म्हणली काय तुझे दाजी दाजी अरे म्हणलं एवढा मोठा नवरा आहे ना तुझा मग मग काय मी बी मग? होते ना घरात एवढी मोठी आता नव्हते झोपली काय? होती अशी झोपली होती म्हणजे मग काय अंडे घोळायचे ते काय मी
सांगायला लगेच. तू आता काय कर, बोलवतोय भावाला, बोलव आता. बोलच फक्त एकदा आता. काय होणार बोलवलं तर? नाही बोलव ना. बोलवणार आहेच मी. नाही आता बरोबर करतो मी, बोलव. काय शक्की माणूस आहे बाया खरंच. त्याला काय बोलावं का नाही बोलावं काय माहिती. झालं लगे दुसरीकडे विषय नेला. मला माहिती आहे तुमचे नखरे सगळे कळायला लागलेत मला. हा मी सांगणार आहे दाजी माझ्या भावाला. काय दाजी ना, हो मी सांगणार आहे माझ्या भावाला. दाजीची नाही भाजी केली उकळीत कुठून. जा. तर माझं नाव सागर भैया नाही. काय करायचं ते करा, मला नाही फरक पडत. काय करायचं, लय तुला ऍटिट्यूड आहे का? हो हाय. नेमकं एवढा ऍटिट्यूड कायच आहे तुला? पैशाचा. पैशाचा? हा. इतका पैसा आहे का? हो पैशाचं नाही तुला ऍटिट्यूड. ते स्वप्न येतोय ना घरी पाणी प्यायला, त्याचाच ऍटिट्यूड दिसतोय तुला. नीट बोला बरं का तुम्ही. तुम्हाला नीट सांगायला इज्जतीत सांगायला काय बोला नीट म्हणून. सांग. जास्त नखरे न करू तुम्ही आणि काही बोलू नका मला. नखरे? अरे 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 सागरे, तुमच्या जागी सवय नाही मला तुझा कचरा झाला ना. शेणखात हिटायची. शेण? आणि तू काय खाती? मी शेण खातोय. मी आण खाते. हा, कळलं ना? पाणी पितीस ना. बोलवतोय भावाला, बोलव. यायला लागलाय माझा भाऊ. केलाय फिरायला फोन मी मगाच. हा बोलव ना तू असा, बोलव. नीट बोला तुम्ही. माझ्या भावाला कधीच काय बोलायचं नाही. नीट सांगायला मी इज्जतीमध्ये. हा बोलवतोय भावाला, बोलव. बोलणारच आहे माझ्या हा बोलव बोलव. आणि तो तवर तुझा आहे ना हे गटोडी बिटोडी बॅग भरून ठेव. हो हा भरते ना. मग ती बाई येऊन बसेल ना घरात. तसं तुम्हाला नकोशीच आहे मी. त्यामुळे म्हणलं? तुम्ही असे कारस्थानं करून ठेवताय रोज रोज. एक झालं की एक. आणि तू गेलो तिला आणतो मग. जाऊ दे, तुला काही नीट वागत नाही काय नाही. उरक ना तू, जा ना, भर ना बॅग आणि ती. बोलवतो या भावाला त्या, बोलव. उठ 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 उठ, जा लवकर. जाणारच आहे. नाही हा, राहणार जा. इथं. जा लवकर. इकडं किचन मध्ये कुठं, इकडं हो बाहेर. पाणी सकट पिऊ नको, काय खाऊ नको, शायलीमध्ये नको जाऊ. म्हणे मी भावाला बोलवते माझ्या. काय तुझ्या भावामध्ये असं? म्हणे मी भावाला बोलवते. वाईटाक दिलाय मारण्याचा बायकोनी माझ्या. जाते का नाही हो ना बाहेर? काय करते? बॅगेत भरती काय करायचे? टमाटे बटाटी. तिकडे जा, भावाकडे जाऊन का पळ. आले मिली काय कधी आवाजच यायलाय. नाही नाही अजून जिवंत आहे. जेवण तो अयो